नमस्कार. मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एन्काउंटर एन्काउंटर हा शब्द अगदी 10-12 वर्षाच्या मुलाच्या तोंडूनही ऐकायला येतोय. त्या केसमधल्या आरोपीचं एन्काउंटर झालं. अमुक टोळीचा म्होरक्या एन्काउंटरमध्ये मारला गेला. तो गँगस्टर एन्काउंटरमध्ये ठार. एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस ऑफिसर अशा हेडलाईन्समधून हा शब्द वापरला जातो. पण या एन्काउंटर शब्दाचा नेमका अर्थ काय? इतिहास काय? एन्काउंटर का, कधी आणि कुणाचा केला जातो? भारतात सर्वात पहिला एन्काउंटर कोणाचा झाला? चर्चेतले एन्काउंटर कोणते? याबाबतीत अनेकांना पुरेशी माहिती नाही. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. डिक्शनरीमध्ये एन्काउंटर असा शब्द खरं तर नाही. हा शब्द पोलिसांच्या बोली भाषेतूनच पुढे आलाय. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा आरोपी, गुन्हेगार किंवा नक्षलवादी जेव्हा पोलिसांवर हल्ला करतो आणि स्वरक्षणार्थ पोलीस त्याच्यावर हल्ला करतात आणि त्यात आरोपीचा मृत्यू होतो, त्याला एन्काउंटर म्हणतात. एन्काउंटर नेमकं का, कधी आणि कसं केलं जातं, या विषयाची सविस्तर माहिती सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना दिली. 1980 आणि 1990च्या दशकामध्ये विशेषतः आपल्या कानावरती नेहमी एन्काउंटर हा शब्द पडत होता. त्यावेळेस खरं तर हा शब्द कुठेही डिक्शनरीमध्ये आपल्याला सापडणार नाही, त्याचा आपल्याला मिनिंग डिक्शनरीमध्ये सापडणार नाही. परंतु सहसा एन्काउंटर हा शब्द पोलीस किंवा आर्म फोर्सेस आणि गुन्हेगार किंवा दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या फायरिंग असेल किंवा कुठलाही अटॅक असेल त्याच्यामध्ये आणि ज्यामध्ये गुन्हेगार मारला जातो, अशा व्यक्तीचा मृत्यू हा पोलीस एन्काउंटर किंवा आर्मीमध्ये किंवा डिफेन्स फोर्सेसबरोबर झालेल्या चकमकीमध्ये तो मारला गेला असा प्रचलित शब्द आपण नेहमी ऐकत असतो. खरं तर एन्काउंटर आणि किलिंग म्हणजेच मर्डर हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. ज्यावेळेस हा एन्काउंटर हा शब्द येत असतो त्यावेळेस एन्काउंटरमध्ये मारला जाणारा किंवा मारला गेलेला जो व्यक्ती असतो तो हा व्यक्ती एकतर माफिया गुन्हेगार असतो किंवा मोठा गुंडा असतो किंवा दहशतवादी असतो किंवा नक्षली असतो. हा पोलिसांना हवा असतो किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेला ज्यावेळेस तो पाहिजे असतो, म्हणजे आपण त्याला प्रचलित भाषेमध्ये वॉन्टेड असतो आणि त्याला पकडायला आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी पकडण्याच्या वेळेस त्याला सांगण्यात येतं की तुला पोलीस पकडण्यासाठी आलेले आहेत आणि त्यावेळेस तो पोलिसांवरती अटॅक करतो किंवा गोळीबार करतो आणि त्याला प्रत्युत्तर करताना पोलीस त्याला अगोदर शरण यायला सांगत असतात. शरण जर तो आला नाही, त्यांनी फायरिंग चालू केली व त्यांनी पोलिसांवरती अटॅक केलं तर त्याच्या कमरेखालच्या भागावरती सर्वात प्रथम हा हल्ला करायचा असतो. डिफेन्स फोर्स असेल किंवा पोलीस फोर्स हे नेहमी आपल्याला बघता येईल की ज्यावेळेस असे प्रकारचे एन्काउंटर होतात त्यावेळेस असा हा कमरेखाली हल्ला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर सुद्धा जर तो कंट्रोलमध्ये येत नसेल किंवा तुम्ही त्याला पकडू शकत नसाल तर त्यावेळेस त्याला मग तुम्ही कुठलंही तुम्हाला त्यामध्ये बंधन राहत नाही आणि त्याला कंट्रोलमध्ये आणण्याकरता किंवा कंट्रोलमध्ये त्याला आणून त्याला अटक करण्याकरता म्हणून ज्या कुठल्या बळाचा वापर केला जातो आणि त्यामध्ये जर तो हा गुन्हेगार किंवा ती व्यक्ती, त्या समोरची व्यक्ती मारली गेली किंवा मरण पावली तर त्याला एन्काउंटर हा शब्द प्रचलित आहे. याच्या व्यतिरिक्त मर्डर जर हा शब्द बघितला आपण तर कुठलाही गुन्हेगार कुठल्याही कारणासाठी ज्यावेळेस सामान्य व्यक्तीचा किंवा पोलिसाचा हल्ला करून त्या ठिकाणी त्याचा खून करतो त्यावेळेस त्याला मर्डर किंवा खून हा शब्द आपण वापरतो. आता याच्यामध्ये मुख्यतः तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी दिसतील की एन्काउंटर हे कुणाशी संबंधित असतं तर ते गुन्हेगाराच्या विरुद्ध केलेली कारवाई असते किंवा दहशतवाद्याविरुद्ध केलेली कारवाई असते किंवा नक्षलींविरुद्ध केलेली कारवाई असते. आणि नेहमी आपण बघितलेलं आहे की मी स्वतः मुंबईमध्ये असताना जवळजवळ 19 एन्काउंटरमध्ये माझा समावेश होता. परंतु कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळेल की एन्काउंटर हा शेवटचा पर्याय ठेवलेला असतो आणि ज्यावेळेस एन्काउंटर केलं जातं किंवा एन्काउंटर होत असतं त्यावेळेस त्याच्या पाठीमागे कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसायला पाहिजे. त्यानंतर कुठल्याही राजकीय त्याला बाजू नसलेली पाहिजे. केवळ आणि केवळ समाजहिताच्या आणि देशहिताच्या दृष्टिकोनातून त्या समोरच्या व्यक्तीला कंट्रोल करत असताना जर त्याच्यावरती फायरिंग झालं आणि त्याच्यामध्ये तो मेला तर आपण त्याला एन्काउंटर हे संबोधणे, खरोखरचं एन्काउंटर झालं हे संबोधणे आपल्याला संयुक्तिक वाटते.
भारतात एन्काउंटर हा शब्द 80च्या दशकात प्रसिद्ध झाला. मात्र भारतातलं पहिलं एन्काउंटर हे महाराष्ट्रातल्या अहमदनगरमधल्या संगमनेरमधल्या एका छोट्याशा गावात तिथल्याच गावगुंडाचं झालं होतं. पुढे 1982 मध्ये कुख्यात गँगस्टर मन्या सुर्वेचं मुंबईमध्ये एन्काउंटर झालं. आम्हाला त्याला मारायचं नव्हतं, तर त्याला पकडून अटक करून न्यायापर्यंत पोहोचवायचं होतं. मात्र त्या ठिकाणी अशी काही परिस्थिती निर्माण झाली की आम्हाला आमच्या संरक्षणासाठी गोळ्या चालवाव्या लागल्या, असं या एन्काउंटरमधले पोलीस अधिकारी म्हटले होते. आणि मन्या सुर्वेच्या याच एन्काउंटर नंतर भारतात एन्काउंटर हा शब्द प्रचलित झाला. संगमनेरमधील छोट्याशा खेड्यात गावगुंड किसन सावजी याचं पहिलं एन्काउंटर झालं. ते वसंत ढुमणे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने केलं. तेव्हापासून कुख्यात गँगस्टर मन्या सुर्वे, वीरप्पन, इशरत जहां, दारासिंग, सोयराबुद्दीन शेख, लखन भैया, विकास दुबे, पुष्पेंद्र यादव, तुलसी प्रजापती, आनंद पाल अशा अनेक एन्काउंटरच्या केस भारतात गाजल्या. देशात गेल्या 6 वर्षात 813 एन्काउंटर झाले. त्यापैकी महाराष्ट्रात 34 एन्काउंटर झालेत. तर सर्वाधिक एन्काउंटर हे छत्तीसगडच्या नक्षली भागांमध्ये होतात. त्यानंतर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, हैदराबाद, महाराष्ट्र या राज्यांचा क्रमांक येतो. एन्काउंटर झाल्यानंतर ते कोणत्या परिस्थितीत झालं याचा तपास केला जातो. अनेकदा एन्काउंटर फेक असल्याचंही आढळून येतं. अशीच काहीशी परिस्थिती बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरमध्येही निर्माण झाली आहे. एन्काउंटरच्या या रक्तरंजित इतिहासात अक्षय शिंदेचं नावही जोडलं गेलं असून अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी कोर्टानं अनेक सवाल उपस्थित केल्यानं या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींचा एन्काउंटर फेक आढळल्यानंतर संबंधित 10 पोलिसांवर कलम 302 अंतर्गत खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात दोषी आढळल्यास पोलिसांवरही कडक कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे तपासांती या प्रकरणात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.